नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. भगवान शंकराचा तिसरा डोळा कसा निर्माण झाला, काय आहे त्यामागची कहाणी? शंकराला इतर सर्व देवतांपेक्षा किंवा मनुष्य प्राण्यापेक्षा एक वेगळा डोळा आहे. हा डोळा कपाळाच्या मध्यभागी स्थापित झालेला आहे. मात्र भगवान शिवाच्या या तिसऱ्या डोळ्याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मागची कहाणी जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. महादेव अर्थात शंकर या सृष्टीचा निर्माता आणि विनाशक. महादेवांना शंकर असं एका बाजूला संबोधलं जातं, तर महादेवाच्या रुद्र अवतारानं त्याला रुद्र असंही म्हटलं जातं. सृष्टीवर जेव्हा पाप आणि अत्याचार वाढतात त्यावेळेस महादेव आपल्या रुद्र अवतार दाखवतात. सृष्टीचा विनाश आपल्या तिसऱ्या त्रिनेत्राने करतात असे सांगितले गेलं आहे. महादेव म्हणा की भोलेनाथ, एकीकडे याचं अत्यंत कोमल हृदय पाहायला मिळतं, तर दुसरीकडे रुद्र अवतारात त्याचं उग्र रूप पाहायला मिळतं. महादेव आपल्या भक्ताला कधीही वाईट अवस्थेत ठेवत नाही, तर ते कायम आपल्या भक्तावर कृपेचा आशीर्वाद ठेवतात. श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत आवडता किंवा प्रिय महिना मानला गेला आहे. या महिन्यात महादेव पृथ्वीवर येतात. शिवभक्तासाठीही हा महिना अत्यंत प्रिय मानला गेला आहे. या महिन्यातले सोमवार म्हणजे शिवभक्तासाठी उपवास तापासाचे दिवस आणि संपूर्ण श्रावण महिना म्हणजे हिंदूसाठी व्रत वैकल्याची सुरुवात होण्याचा काळ. अशात देशभर वेगवेगळे सण उत्सव सुरू होतात. शंकराला इतर सर्व देवतांपेक्षा किंवा मनुष्य प्राण्यापेक्षा एक वेगळा डोळा आहे. हा डोळा कपाळाच्या मध्यभागी स्थापित झाला आहे. मात्र भगवान शिवाच्या या तिसऱ्या डोळ्याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला माहीत नाही. आज आपण पाहूया की महादेवांच्या तिसऱ्या डोळ्यांची निर्मिती कशी झाली. एकदा कैलास पर्वतावर महादेवांनी सर्व देवतांची एक सभा बोलावली. या सभेला सर्व देवगण उपस्थित होते. शिवशंकराच्या पत्नी माता पार्वती या सभेला उपस्थित होत्या. अचानक माता पार्वतीच्या काय मनात आलं की त्यांनी आपल्या नवऱ्याचे म्हणजेच महादेवांचे डोळे आपल्या हातांनी मिटवले. माता पार्वतीने शंकराचे डोळे मिटल्यावर पृथ्वीवर अंधार पसरला. सर्व जीव इतरत्र पळू लागले. पृथ्वीवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पृथ्वीवर चाललेला हा सर्व गोंधळ महादेवांना दिसला नाही. मात्र त्याच वेळेस एक तेजपुंज महादेवाच्या कपाळावर प्रकट झाला आणि पृथ्वीवर पुन्हा उजेड पसरला. तेव्हापासून तो तेजपुंज महादेवाचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जातो. शंकराचा तिसरा डोळा अधर्माचा, पापाचा आणि अन्यायाचा विनाश करणारा म्हणून ओळखला जातो. देवांचे देव महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याबद्दल असे म्हटले जाते की हे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ दर्शवते. त्यासोबतच स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ यांचाही संबंध आहे. याशिवाय त्याचे ते डोळे जगाचे रक्षण करते म्हणून मानले जातात, जे बंद झाल्याने सर्वत्र विनाशाची परिस्थिती निर्माण होते. असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा भगवान शंकर आपला तिसरा डोळा उघडतात तेव्हा नवीन युग सुरू होते.